स्पीड बूस्ट अप करतो मी, कारण आपलं जरा सिलेबस आता मागे पडतोय ना, स्पीडच्या मानाने जरा कमी चाललोय आपण. नंतर नंतर रेकॉर्डिंग तुम्ही पाहून क्लिअर पण घेत चला थोडस. हो. हे पेअर ऑफ स्टेट लाईन आपण पाहिलं होतं, आठवतंय का? ते इक्वेशन लाईन्सचे परत घेईल मी ते, पण पाहिले तरी पण आपण ते. आता याचं काय फक्त बेसिक पोर्शन बाकी. आता हे वेक्टर वगैरे सोपं असतं तसं, फक्त याला समजलं पाहिजे नीट समजायला. हॉरिझॉन्टल केलं की प्रॉब्लेम आहे. चला आपण या क्वेश्चन वरती येऊन थांबलो होतो इथं मागच्या वेळेला. मी मॅनेज करतो त्याला पटकन पुढे. ओके, हे बघा. ओके, ए बी सी डी ई आणि ई 4 पॉईंट होते, आणि 4 पॉईंट कार्टेशियन प्लेन मधले पॉईंट्स आहेत. तुम्हाला विचारलंय ई इज द पॉइंट, त्याचे कोऑर्डिनेट दिले तुम्हाला. ई चे काय दिलेत ते के आणि 1, आणि तुम्हाला सांगितलंय एसी आणि बीई एकमेकाला पॅरलल आहे. म्हणजे एसी हा वेक्टर हा पॅरलल असणार कोणत्या वेक्टरला? बी वेक्टरला. तर फाइंड काय विचारलं त्याने? फाइंड के. समजलं? हो. समजलं का? सिंपल आहे पहा. ई ची व्हॅल्यू दिली आहे, ए आणि एसी आणि बी एकमेकाला पॅरलल आहे. तर फाइंड आपल्याला व्हॅल्यू करायची के ची. कसं फाइंड करणार? सो लक्ष द्या इकडे पहा. पहिले तर वेक्टर काढून घ्या. तुम्हाला बीई वेक्टर, तुम्हाला कोणकोणते वेक्टर पॅरलल दिले आहे? एसी वेक्टर इज पॅरलल टू बीई वेक्टर आहे. जेव्हा दोन वेक्टर एकमेकाला पॅरलल असतात तेव्हा मी तुम्हाला कंडिशन सांगितली होती पहा. त्या वेक्टर मध्ये एक स्केलार मल्टिपल येतो. म्हणजे एसी वेक्टर इज अ स्केलार मल्टिपल ऑफ बी वेक्टर, बीसी वेक्टर पाहिजे. ओके, असं असेलच तरच ते तसं होतं. म्हणजे असं म्हणण्याचा अर्थ माझा एसी वेक्टर इज इक्वल टू एक एम मल्टिपल स्केलारने मल्टिप्लाय करावं लागेल तुमच्या वेक्टरला बीसी वेक्टरला, तेव्हाच तो आपल्याला एसी वेक्टर भेटणार. तेव्हा ते पॅरललची केस असते अशी. याला म्हणतात एसी वेक्टर हा स्केलार मल्टिपल ऑफ बीसी वेक्टर आहे. म्हणजे बीसी ला कोणत्या तरी स्केलरने मल्टिप्लाय केले की एसी भेटतो. अशाच टायमाला ते पॅरलल असतं. जर ही केस पॉसिबल झाली तरच ते पॅरलल आहे, नाही तर नाही पॅरलल आहे. समजलं? हो. एसी आणि बीई बी आहे ते बी हे जर पॅरलल आहेत तर मग ही कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे. पॅरललची कंडिशन, कोलिनियरची कंडिशन, कोलिनियरची कंडिशन आहे किंवा पॅरललची कंडिशन आहे. मग याच्यासाठी पहिले वेक्टर माहिती पाहिजे. मग एसी वेक्टर काढून घ्या. एसी वेक्टर म्हणजे काय? हा ए पॉइंट आहे आणि हा सी पॉइंट आहे. काय करावं लागतं एसी वेक्टर काढायला? पहिले त्या पॉइंट्सला नाव देऊन टाका. पहिले ए सी वेक्टर जर काढायचं असेल एसी वेक्टर, तर आपल्याला सी वेक्टर मायनस ए वेक्टर करावा लागेल छोटावाला. ओके, आणि या छोटावाला सी वेक्टर म्हणजे काय? या सी चे कोऑर्डिनेट घ्या, -1 आणि 1, म्हणजे मायनस आय आणि प्लस जे. हा सिम्पली म्हणजे तुम्ही 1 1 टाकू शकता त्याला, तसं काही नाही. 1 1 टाकलं तरी चालेल. इथं तुम्ही असं लिहिलं की -1 आहे आणि 1 जे, तरी पण चालेल. आणि पुढे पहा, याची मायनस करायची आहे ए सोबत. ए वेक्टर म्हणजे कोण? हा ए चे पॉइंट आहे 2 आणि 3, म्हणजे 2i आणि प्लस 3j. तर याच्यातनं काय करायची? मायनस करायची. म्हणजे -1i आणि -2i, म्हणजे असं होईल ते -1i आणि -2i यांना जवळ घ्या. ओके, आणि जे वाले जवळ घ्या. हा +1 1j आणि हा मायनस आहे बाहेर, हा मायनस बाहेर मध्ये घुसेल तर साइन चेंज होईल. हे -3j. ओके, त्याला सॉल्व्ह करा. याच्यातनं आय कॉमन काढा. -1 आणि -2 हा होईल -3i आणि हा -1 आणि हा -3 हा होईल -2j. समजलं हे? एसी असा एसी काढायचा. सेम असाच बीसी पण काढायचा. बीई, आता त्याने बीई पण सांगितलं नाही तर बीई वेक्टर. बी वेक्टरचा अर्थ काय? ई वेक्टर, छोटा ई वेक्टर आणि छोटा बी वेक्टर यांचं मायनस. मग छोटा ई वेक्टर, ई चे कोऑर्डिनेट दिले तुला के आणि 1, म्हणजे ई म्हणजे काय? मग के आय -1j
मायनस ऑफ बी वेक्टर, बी पॉईंट काय होता तुमचा, काय होता 1 आणि 5 होता का? हा सर 1 आणि 5 1 मायनस वन मायनस -1 वन जे -1 आय आणि तो प्लस 5 जे आय जे के लावा फक्त त्याला, पण दुसरं काही करायचं नाही पॉईंटला. आता याला सॉल्व्ह करा पहा, हा आय आणि हा आय याला सिम्प्लिफाय करा, काय भेटेल ते. सो हा के आय आणि हा मायनस आणि मायनस प्लस होईल. पहिले हे साईन मध्ये घुसवून टाकायच्या म्हणजे अडचण येणार नाही तुम्हाला. तर इथं काय होऊन जाईल पहा, हे होऊन जाईल इथं के आय ऍज इट इज -1 जे ऍज इट इज, आणि हा मायनस मायनस प्लस होईल इथं 1 आय होऊन जाईल, आणि हा मायनस प्लस मायनस होईल इथं हा 5 जे होऊन. समजलं? हो. सिंपल मॅथमॅटिक्स आहे ते. आता हा आय आणि ह्या आय ची टर्म ऍड करा, के प्लस 1 आय म्हणजे इथं काय भेटेल तुम्हाला, के प्लस 1 आय आणि हे -1 जे आणि -5 जे म्हणजे -6 जे. समजलं? हो सर. का प्लस मायनसचा कोड झालाय काहीतरी, तो -5 होता का +5 होता. हे बी आपल्याला दिसत नाही ना इथं, म्हणून तो प्रॉब्लेम झालाय. बी चेक करा बरं, बी काय. त्यामुळे मी एकदा परत +5 काढतो. हे सर. +5 का, हे समजलं का तुम्हाला एसी? एसी समजलं ना? हा. तो बीई मी परत काढतो. तो बीई मला बी पॉईंट मला दिसत नव्हता वरती. बीई परत काढतो पहा, +5 हा ठीक आहे. सो ई पॉईंट याला कसं काढावं लागेल, ई मायनस बी. आता ई वेक्टर म्हणजे काय, हे ई चे कोऑर्डिनेट घ्यायचे. ई कुठे गेला, तो हा ई दिलाय तुम्ही पहा. याला फक्त आय आय लावा, म्हणजे के आय प्लस 1 जे, हा प्लस आहे तो मायनस लिहिला होता आपण चुकून, म्हणून ते गडबड झाली होती. ओके. आणि त्याच्यातनं मायनस करायचं आपल्याला बी ला. तुमचा बी वेक्टर काय, बी वेक्टर आहे हा मायनस आय, ओके 1 आय आणि प्लस 5 जे. आता याला सॉल्व्ह करा, काय होईल सॉल्व्ह, हा के आय तर राहील समजा एज इट इज, हा प्लस 1 जे पण राहील समजा, ओके. आणि हा मायनस मायनस प्लस होईल इथं, हा आय उरला आणि हा प्लस हा मायनस आणि प्लस -5 जे होऊन जाईल. ओके. तर पुढे पहा, हा आय आणि हा आय, आय आय चे प्लस होणार म्हणजे के प्लस 1 आय बाहेर निघेल कॉमन समजा, आणि या दोघांची प्लस होणार समजा, हा 1 जे आणि हा -5 जे म्हणजे -4 जे. समजलं? हो सर. हे तुमच्या कोणाची व्हॅल्यू आहे, बीई ची. ओके. मग मी तुम्हाला काय हो सांगितलं सर. होतं, हे दोन्ही वेक्टर आपण काढले, दोनही वेक्टर आपण काढले आणि त्यांनी सांगितलंय एसी आणि बीई वेक्टर पॅरलल आहे. पॅरलल कंडिशन म्हणजे कोलिनियर, म्हणजे याचा अर्थ एसी वेक्टर ला, म्हणजे हा वेक्टर कधी भेटणार, जेव्हा कोणत्या तरी एम वेक्टरने बीई वेक्टरला मल्टिप्लाय केलं जाईल. कोलिनियरची कंडिशन आहे ना. one vector is scalar multiple of another vector, that time two vectors are collinear and parallel. आठवतंय? मग एसी वेक्टर तुमचा काय होता, एसी वेक्टर आणि बीई वेक्टरचा कंडिशन परत असतं. तुम्ही बीई वेक्टर मोठा असू शकतो, एसी वेक्टर मोठा असू शकतो, कोण कोणाचा पण कसं पण असतो. आता ते त्याच्यावर ठरतं की कोणाचे व्हॅल्यू कशा आले. आता तुमचा पहा, तुमच्या एसी वेक्टरची व्हॅल्यू आलेली होती, कोण आधी घ्यायचं कोण नंतर घ्यायचं हे कसं ठरतं पहा. आता हे जे रिलेशन आहे ना, हे असं पण लिहू शकतो मी, बीई वेक्टर स्केलर मल्टिपल ऑफ एसी वेक्टर. पण नेमकं हे घ्यायचं का हे घ्यायचं हे कसं डिसाईड होणार, समजतंय ना? पॅरलल आहे ना दोघं. मग मी पहिला वेक्टर एसी म्हटला, एसी वेक्टर इज स्केलर मल्टिपल ऑफ बीई वेक्टर, ते पण करेक्ट आहे. आणि मी दुसरा म्हटला बीई वेक्टर इज स्केलर मल्टिपल ऑफ एसी वेक्टर, ते पण करेक्ट आहे, कारण दोघं वेक्टर पॅरलल आहे. मग तुम्ही एसी ला पहिले घेणार, बीई ला पहिले घेणार, हे कसं डिसाईड करणार? समजलं? कसं डिसाईड करायचं पहा. हो सर. पहिले वेक्टरच्या व्हॅल्यू लिहून घ्यायच्या. एसी ची व्हॅल्यू किती आली होती तुमची, -3i -2j, हे एसी ची व्हॅल्यू होती. आणि बी ची व्हॅल्यू काय होती तुमची, के प्लस 1 आय -4j. आता याच्यावरून समजतं पहा आपल्याला, हे तर आपल्याला माहितच नाही के ची व्हॅल्यू, त्यामुळे याच्यावरून कन्फ्युजन लागत नाही, पण याच्यावरून अनुमान लागतो ना.
कोण मोठा वेक्टर असेल? 4J वाला ना. दुप्पट आहे त्याच्या. सर. 2 टाइम्स आहे की नाही? 2 4 जा 2 2 जा हो 4 हो म्हणजे हा डबल मोठा वेक्टर आहे. म्हणजे हा बी. हा बी. त्या बी ला एम ची व्हॅल्यू किती असणार? मग इथं एम ची व्हॅल्यू 2 असणार. त्या या एसी ला 2 मल्टिप्लाय केलं की हा भेटतो पा. दिसतंय का 4J? नाही समजलं? सर परत एकदा काय विचार? मी तुम्हाला म्हणतोय की 4J नाही इथं. हा हे कन्फर्म आहे की नाही? हे असेल किंवा हे असेल. आता मोठा हो वेक्टर बीसी वेक्टर आहे. म्हणजे बी वेक्टर हा मोठा वेक्टर आहे. म्हणजे हे चुकीचं आहे आपण कन्सिडर केलेलं. हे बरोबर आहे. कारण मोठा वेक्टर हा छोट्याला मल्टिप्लाय करूनच येईल ना. हो हो. हा. मग आता ह्या एसीला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? तयार होतो. हे कसं ओळखायचं? एम ची व्हॅल्यू किती असेल? सोपं आहे ना. एसी वेक्टर मध्ये हा 2J आहे की नाही इथं? हा हा 2J चा 4 व्हायला कितीने मल्टिप्लाय करावं लागतं? कुणी 2 ने. म्हणजे एम ची व्हॅल्यू 2 असणार. सर समजलं? कळालं हो सर. हा. असं म्हणजे एम पण काढायला सांगितलं तो काढता येतो. मग त्या हिशोबाने काही गरज नाही. मग आता पहा. मग आता एम ची व्हॅल्यू 2 असणार. मग आता हा हे वेक्टर मी घेऊन याच्यात टाकतो. एम ची व्हॅल्यू पण टाकतो. हे सगळे वेक्टर घेऊन याच्यात टाकतो. आलं लक्षात? हो हो सर. आणि या कंडिशन मध्ये का टाकतो? कारण ते पॅरललची केस आहे. पॅरलल आहे म्हणून ते तशी कंडिशन सॅटिस्फाय होईल. म्हणजे मी आता टाकतोय पहा. बीई वेक्टर हा ट्वाइस ऑफ एसी वेक्टर असतो. हे मला माहिती आहे. आता मी एकेकाच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार. बी वेक्टरची व्हॅल्यू होती के प्लस 1 आय मायनस 4J इज इक्वल टू, हे एम ची व्हॅल्यू मला माहिती आहे. काय? 2. 2 ते मी अनुमान लॉजिक. ओके, काढून घ्यायची ती. आणि एसी वेक्टरची व्हॅल्यू किती आहे? -3 मायनस आय मायनस 2J. जे याला हा सॉल्व्ह करून घ्या थोडं. सॉल्व्ह करून घ्या. हा 2 मध्ये घुसवा म्हणजे हा -6 आय मायनस 4J होईल. हा एम समजला ना कसा काढला? हो हो सर समजलं. हा. तो एम लगेच तो एम काढून घ्यायचा. त्याला कन्फ्युजन ठेवायचं नाही. इकडे हे राहू द्या ऍज इट इज इकडचं. हे के प्लस आय के प्लस 1 आय मायनस 4J. त्याचा काही प्रश्न नाही. आय आणि जे सारखे दिसतात. आता इज इक्वल टू पहा. आता हे इक्वल वेक्टर आहे की नाही दोघं? हो हो सर. मग इक्वल वेक्टरचे आय इक्वल असतील आणि जे इक्वल असतील. हे प्रश्न आहे का याच्यात? नाही इक्वल असेल. हो म्हणजे हे आय ची व्हॅल्यू या आयच्या कोइफिशियंट सारखी असेल आणि ही जे ची व्हॅल्यू याच्या जे च्या सारखी. आता हे 4 -4 -4 बरोबर दिसत आहे. म्हणजे याचा अर्थ बाय इक्वॅलिटी थेरम ऑफ वेक्टर हे के प्लस 1, हे जे के प्लस 1 आहे, हे इकडचं के प्लस 1 हे कोणासारखं असलं पाहिजे? -6 सारखं. समजलं का? हो मग के ची व्हॅल्यू काय निघेल? हा 1 तिकडे होईल म्हणजे -6 -1 म्हणजे के ची व्हॅल्यू येणार -7. आलं लक्षात? सर कळालं. क्लिअर प्रत्येकाला? हो सर. हा सोपं असतं ते. फक्त ते आयजे सवय नसते तुम्हाला पाहिजे म्हणून तुम्हाला असं विचित्र वाटतं ते. सोपं असतं. आता हे पहा. हे डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ सी दॅट सॅटिस्फाईज दिस कंडिशन. आता ही कंडिशन कशी आहे पहा. मॉड आहे कोणाचा? सीयू चा. सी एक कॉन्स्टंट आहे. सी हा एक कॉन्स्टंट आहे म्हणजे स्केलर आहे. त्याचे एक काहीतरी नंबर असेल समजा 3 4 समथिंग काहीतरी. आणि त्यांनी यू वेक्टरला मल्टिप्लाय केलं म्हणजे एका नंबरनी यू वेक्टरला मल्टिप्लाय केलंय पहा. आणि त्याचा जर मॉड घेतला तर तो हा येतो. किती येतो? 3 येतो. 3 समजलं? येस. म्हणजे यू वेक्टरला एका स्केलारने मल्टिप्लाय केलं की जो वेक्टर भेटणार त्या वेक्टरचा जर आपण मॉड घेतला म्हणजे त्याची मॅग्निट्यूड काढली तर आपल्याला आन्सर 3 भेटतं. असं म्हणणं आहे त्याचं. समजलं? हो आता याला प्रश्न याचा यू म्हणजे कोण? हाय. तर म्हणतो डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ सी.
सी ची व्हॅल्यू काढा. सी म्हणजे काय असेल मग तो स्केलार कोण आहे, तो कोण असेल तो स्केलार. मग आता कसं काढणार तुम्ही, एकदम इझी पहा. याचा मॉड इज इक्वल टू 3 आहे की नाही, हा मॉड. हो. मग मी तुम्हाला काय सांगितलं पहा, हा यू म्हणजे काय, हा वेक्टर आहे. म्हणजे हा आय 2j प्लस 3k, या वेक्टरला कोणीतरी सी, मला माहित नाही तो सी मी घेतला, इथं सीच राहू दिला. ओके, कोणीतरी सी ने मल्टिप्लाय केलं की, ओके. तर कोणीतरी सी म्हणजे मी काय कन्सिडर करतो, तर कोणीतरी सी म्हणजे समजा हा सी आहे. हम्म. याचा मॉड जर मी काढला तर मला आन्सर काय भेटलं पाहिजे, 3. 3. शेवटीच्यात 9. मग पहिले हा सी मध्ये घुसून घ्या. म्हणजे हा मॅट्रिक्स याला पण याला पण याला पण, कारण तो बाहेर स्केलार आहे ना, तो मध्ये सरळ घुसणार. म्हणजे काय भेटणार, तो सी आय प्लस 2cj प्लस 3ck. काही डाऊट याच्यात? नाही सर. हा. आता ह्या कोणत्या पण वेक्टरची मॅग्निट्यूड कशी काढतात, मी तुम्हाला मागे सांगितलं होतं. मॅग्निट्यूड कशी काढली जाते, हे आयच्या कोइफिशियंटचा स्क्वेअर, कोणाकोणाचा, आयच्या कोइफिशियंट स्क्वेअर, जेच्या कोइफिशियंटचा स्क्वेअर आणि केच्या कोइफिशियंटचा स्क्वेअर, सर्वांचे ऍडिशन पाहिले ना आपण हे. म्हणजे सीचा स्क्वेअर प्लस 2cचा स्क्वेअर प्लस 3cचा स्क्वेअर. समजलं? हो. मग करा. सीचा स्क्वेअर, याच्यातून सी स्क्वेअर कॉमन काढून घ्या. काय होणार, सी स्क्वेअर कॉमन काढला तर 3c. इथं 1 उरेल, इथं 1 उरेल पहिल्या ठिकाणी, इथं 2चा स्क्वेअर 4 उरेल आणि 3चा स्क्वेअर 9 उरेल. समजलं? 9. समजलं का? हो सर, समज. त्या पुढे पहा, हा सीचा स्क्वेअर जो आहे तो बाहेर निघताना सी होऊन जाईल आणि हे स्क्वेअर रूट मध्ये राहिलं 1 4 प्लस 9, हाऊ मच, 14. समजलं? हा सर. आणि याचा आन्सर किती असलं पाहिजे, 3. म्हणजे हे कोणा एवढं असणार, 3 एवढं असणार, इक्वल टू. 3. बरोबर. मग मला सी ची व्हॅल्यू कशी भेटेल, हा इकडे हो. 3/√14. हे प्लस मायनस साठी घेतलं की हे सीचा स्क्वेअर रूट घेतलंय म्हणून, म्हणजे प्लस किंवा मायनस. आलं लक्षात? असं आहे, सोपं आहे. आता पुढे पहा, हा काय 6 नंबर क्वेश्चन. फाइंड अ युनिट वेक्टर इन अ डायरेक्शन ऑफ यू वेक्टर इन अ डायरेक्शन ऑपोजिट टू यू वेक्टर, आणि यू वेक्टर तुम्हाला दिलाय. मी तुम्हाला युनिट वेक्टर काढताना काय सांगितलं होतं, युनिट वेक्टर म्हणजे तो जो वेक्टर असतो त्याची मॅग्निट्यूड काढायची आणि त्याच्या मॅग्निट्यूडने त्या वेक्टरला डिवाइड करून टाकायचं, म्हणजे तुम्हाला फक्त डायरेक्शनल वेक्टर भेटतो, म्हणजे युनिट वेक्टर भेटतो. म्हणजे काय आहे, हे पहा, सिंपल फॉर्म्युला आहे. हा जो आहे हा वेक्टर तुमचा, हा वेक्टर, या वेक्टरलाच फक्त मी काय केलं, त्याच्याच मॅग्निट्यूडने डिवाइड केलं, म्हणजे मला कोण भेटला, युनिट वेक्टर भेटला. दिसला का? हा. हा. आता मॅग्निट्यूड कशी काढता काही सांगायची गरज आहे का, किती वेळ झालंय रिपीट. आता मॅग्निट्यूड काढायची पहिले, युनिट वेक्टरचा फॉर्म्युलाच आहे ना, युनिट वेक्टरचा फॉर्म्युलाच आहे की त्या वेक्टरला त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड केलं की आपल्याला युनिट वेक्टर भेटतो. मग युनिट वेक्टर काढा म्हणतो की नाही तो. इन डायरेक्शन म्हणजे एका डायरेक्शन मध्ये, ऑपोजिट डायरेक्शन म्हणजे ऑपोजिट डायरेक्शन मध्ये, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह येणार, दुसरं काही नाही. मग आता याची मॅग्निट्यूड काढून घ्या. मॅग्निट्यूड कशी काढणार, मॉड ऑफ यू वेक्टर कसा निघेल, स्क्वेअर रूट घ्या, त्याचा कोइफिशियंट कोण 8, 8चा स्क्वेअर, त्याचा कोइफिशियंट कोण 3, 3चा स्क्वेअर, त्याचा कोइफिशियंट कोण -1चा स्क्वेअर. -1 घ्या, साइन सकट घ्या. ओके. 8चा स्क्वेअर 64 प्लस इथं 9 आणि प्लस इथं 1 असेल, स्क्वेअर 1 असेल. मग इथं काय होईल, तो 74. समजलं? म्हणजे मॉड ऑफ यू ची व्हॅल्यू 74 आहे. काही डाऊट याच्यात? नाही. हा, मी तुम्हाला काय सांगितलं, हे मॉडनी त्या वेक्टरला डिवाइड करायचं म्हणजे युनिट वेक्टर. हा तुमचा वेक्टर होता पहा, दिसतोय का, हा वेक्टर, हा इथं, आणि हे त्याच्या मॉडची व्हॅल्यू, दोघांना डिवाइड केलं तर आपल्याला यू कॅप भेटला पहा. यू कॅप म्हणजे काय, युनिट वेक्टर ऑफ दॅट वेक्टर. समजलं? हो. झालं युनिट वेक्टर. आता हे इन डायरेक्शन वेक्टर आहे, डायरेक्शन सेम आहे, पॉझिटिव्ह आहे ना तो, हा इन डायरेक्शन वेक्टर आहे, सेम डायरेक्शनला असलेला. आणि ऑपोजिट डायरेक्शन जर म्हटलं, यांनी काय म्हटलं इथं, इन डायरेक्शन ऑपोजिट, मग काय करायचं, मॅग्निट्यूड थोडी बदलते, फक्त काय बदलते, डायरेक्शन बदलते. मॅग्निट्यूड सारखीच राहील की नाही, फक्त डायरेक्शनची बदलेल. वेक्टर असा जात होता तेवढाच वेक्टर फक्त इकडे जाईल, डायरेक्शन बदलेल, फक्त मॅग्निट्यूड सेम राहील, लेंथ सेम राहील, सगळं सेम राहील. फक्त हा जर प्लस असेल तर हा मायनस लिहायचा. हो.
समजलं? हो झालं एवढंच. पुढे पहा, शो दॅट द व्हेक्टर्स, काय सांगितले ना, तुम्ही शो करा व्हेक्टर्स कसे आहेत एकमेकाला पॅरलल व्हेक्टर आहे. आता पॅरलल म्हटलं, कोलिनियर म्हटलं की डोक्यात एकच बत्ती पेटली पाहिजे आपल्या, ते स्केलार मल्टिपलचं. म्हणजे हा वेक्टर या वेक्टरचा स्केलार मल्टिपल असला पाहिजे. म्हणजे यातला मोठा वेक्टर पकडा. कोण मोठा वेक्टर आहे? हा मोठा वेक्टर आहे. म्हणजे याला मी समजा या वेक्टरला ए वेक्टर म्हणतो आणि या वेक्टरला बी वेक्टर म्हणतो. ओके, टेम्पररी. किंवा तुम्ही कोणालाही म्हणा, आता याने याला ए वेक्टर म्हटलं, याला बी वेक्टर म्हटलंय. मग मोठा वेक्टर म्हणजे बी वेक्टर हा एक स्केलार मल्टिपल ऑफ ए वेक्टर असला पाहिजे. बरोबर? हो का बरं? पॅरलल. पॅरलल किंवा कोलिनियर, हे दोनही शब्द वापरले की असं करायचं. साधी गोष्ट आहे. आता या वेक्टरला लिहून घ्या इथं, खाली दाबायचं इथं. याला कितीने मल्टिप्लाय, ह्या छोट्या वेक्टरला कितीने मल्टिप्लाय की हा वेक्टर भेटतो? पाहत बरं. 2 ने. 2 नी. दोन्ही मायनस टू नी. हा सर हा -2 2 आहे, हा -4 आहे, हा हा -3 आहे, हा +6 झालाय, हा 4 आहे, हा -8 आहे. आलं का लक्षात? साईन पण चेंज झाले ना. हो. हा, मग तुम्ही असं लिहिणार याला, हा बी वेक्टर हा कसा भेटतो? जेव्हा तुम्ही या छोट्या वेक्टरला -2 ने मल्टिप्लाय करणार. कोणाला? या पहिल्या वेक्टरला पहा, पहिल्या वेक्टरला -2 ने मल्टिप्लाय केली की तुम्हाला हा मोठा वाला वेक्टर भेटून जातो. मग तुम्ही असं लिहू शकतात. कसं? हा बी वेक्टर हा ट्वाइस ऑफ ए वेक्टर आहे. -2 ऑफ ए वेक्टर आहे. ते प्रॉब्लेम. नाही आणि मग याच्यामध्ये हा स्केलार मल्टिपल आला की नाही, हा स्केलार आहे की नाही एक. बरोबर? हो हा बरोबर. एका त्या ए वेक्टरला त्या स्केलारने मल्टिप्लाय केलं की बी वेक्टर भेटला आपल्याला. जेव्हा ही कंडिशन सॅटिस्फाय होते अशी, एका दुसऱ्या वेक्टरला स्केलार मल्टिप्लाय केलं की दुसरा वेक्टर पहिला वेक्टर भेटतो, ती कंडिशन पॅरलल असते. मग आपण म्हणायचं बी वेक्टर इज अ स्केलार मल्टिपल ऑफ ए वेक्टर. म्हणजे हा बी वेक्टर हा स्केलारने मल्टिप्लाय केला ए वेक्टरला की भेट. दॅट्स वाय बी अँड ए वेक्टर आर पॅरलल वेक्टर बिकॉज कंडिशन सॅटिस्फाईड. हा सर समजतंय ना वेक्टर? हो फास्ट होतंय? नाही सर फास्ट बरोबर होतंय का? नाही सर हा, हे पहा, थोडी स्पीड मला इन्क्रीज करावीच लागेल. आपण डेरिव्हेटिव्ह खूप वेळ घेतलंय, सो थोडस मला बुस्टअप करावं लागणार आहे. ऍक्च्युअली स्पीड भरपूर फास्ट होऊ शकते, पण मग कसं आहे, ठीक आहे, मला असं वाटतं एवढ्या स्पीडने तुम्ही रिव्हिजन लेक्चर रिपीट पाहून पण तुमचं काम करू शकतात, म्हणजे होऊन जाईल. सो एवढी स्पीड आपण राहू देऊ आपली. त्याच्यामुळे लेक्चर रिपीट करून तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून जाईल ते. आता नाही समजलं, लेक्चर रिपीट करून घ्या. The non-zero vectors A vector and B vector not collinear. Find the value of lambda and mu. आता इथं महत्वाचा शब्द कुठला आहे? या याच्यामध्ये महत्वाचा शब्द आहे की हा नॉट कोलिनियर आहे. हे बघा, नॉट कोलिनियर म्हटलं म्हणजे काय? कोलिनियरची कंडिशन याला लागणार नाही. म्हणजे कुठली कंडिशन? ते ए वेक्टर आता पाहिली आपण वरती काय कंडिशन पाहिली होती आपण? बी वेक्टर हा स्केलार मल्टिपल ऑफ ए वेक्टर, असं ही कंडिशन नाही लागत. म्हणजे याचा अर्थ काय? सरळ इथं असं आहे, हा वेक्टर इकडचा लेफ्ट साईडचा इक्वल टू हा पुढचा वेक्टर असतो. समजलं का? हो सर सरळ आहे ते, एकदम सरळ, काही टेन्शन नाही. कोलिनियर किंवा पॅरलल असलं तर याचे झंझट असते, या मस्त मध्ये कुठेतरी. याला झंझटच नाही, डायरेक्ट लेफ्ट आणि राईट इक्वल असणार, संपला विषय. आलं लक्षात? हो पण असं केव्हा? जेव्हा हा शब्द वापरला जाईल. समजलं? जर का मी इथं चुकून कोलिनियर म्हटलं तर मग कंडिशन वेगळी होऊन जाईल. तिथं असं होऊन जाईल, ही लेफ्ट साईड ही दुसरी साईड भेटणार, पण केव्हा? याला कोणत्या तरी एका नंबरने मल्टिप्लाय करावं लागतं, तेव्हाच भेटते, नाही तर नाही भेटत. आलं लक्षात? हो हा, असा फरक आहे तो. म्हणून रिडिंग खूप मस्ट याच्यात एकदम कॉन्सन्ट्रेट होऊन वाचायचा प्रश्न. छोट्या गोष्टी वेक्टरला चेंज करून टाकतात. सो नॉन कोलिनियर असल्या कारणाने टेन्शनच नाहीये. डायरेक्ट लेफ्ट आणि राईट डायरेक्टच इक्वल असणार, काही प्रश्नच नाही उलट. सो हा सर्वात सोपा क्वेश्चन आहे तसं पाहायला गेलं तर. मग पहा, आता हे तुम्हाला काय दिलं इथं? ते सांगितलंय लॅम्बडा आणि म्यूच्या व्हॅल्यू काढा. काय प्रश्नच नाही ना. हे पहा, इकडचा यू जर वेक्टर इक्वल आहे तर इकडचा यू इज इक्वल टू इकडचा ए वेक्टर आणि इकडचा ए वेक्टरचे कोएफिशिएंट सारखे असले पाहिजे. आणि इकडच्या बी वेक्टर आणि इकडच्या बी वेक्टरचे कोएफिशिएंट सारखे असले पाहिजे. हो बरोबर की नाही? हो किती सोपं आहे. म्हणजे याच्या पुढे इथं कोणीच नाही, म्हणजे 1 आहे.
म्हणजे पहा हा 2 लॅमडा इक्वल टू कोणा एवढा असेल 1 एवढा इकडच्या हे ओके आणि हा मायनस म्यू हा कोणा एवढा असेल हा प्लस 3 एवढा असेल. समजलं. हो. मग म्यूची व्हॅल्यू काय म्यूची व्हॅल्यू ह्या मायनस इकडे जाईल समजा -3 क्लिअर आणि लॅमडाची व्हॅल्यू काय 1/2. 1/2. काही प्रश्न आहे कोणाला. नाही. सोपं आहे ना. हो. हा आता हा क्वेश्चन घेतो पहा लास्ट वाला सोपं आहे. आपण आता पहा हा ए आहे याच्याकडे बी आहे याच्याकडे पण बी आहे म्हणजे कोइफिशियंट एक्झॅक्ट सारखे असतील बरोबर सारखं स्ट्रक्चर आहे म्हणजे याचा हा कोइफिशियंट आणि याचा हा कोइफिशियंट एक्झॅक्ट सारखा असला पाहिजे. याचा हा इथला कोणीच कोइफिशियंट नाही म्हणजे इथं कोण असणार 1 याचा हा कोइफिशियंट आणि याचा हा कोइफिशियंट सारखा असला पाहिजे. झाले दोन इक्वेशन आपल्याला भेटले. समजलं. आता हे इकडचं कोइफिशियंट काय म्हणतं हे आणि हे म्हणतं 2 लॅमडा 3 लॅमडा प्लस 5 इज इक्वल टू 2 म्यू असला पाहिजे. ओके आणि ही इकडे काय म्हणतं 1 इज इक्वल टू लॅमडा -3 असला पाहिजे. याच्यातनं पहिले लॅमडा काढून घे इकडच्यातनं कारण तिकडे 2 व्हेरिएबल आहे. इकडे 2 व्हेरिएबल आहेत ना जमणार नाही सॉल्व्ह करायला. इकडे लॅमडाला काढा लॅमडा म्हणजे काय 1 + 3 होऊन जाईल मग लॅमडा म्हणजे लॅमडाची व्हॅल्यू भेटणार तुम्हाला 4. समजलं. येस. ते लॅमडाची व्हॅल्यू घेऊन याच्यात ठेवून द्या. आपल्याला काय भेटेल 3 × 4 + 5 इज इक्वल टू 2 म्यू म्हणजे 12 + 5 इज इक्वल टू 2 म्यू म्हणजे 12 + 5 हाऊ मच 17 + 2 म्यू बरोबर ना. हो. आणि मग म्यूची व्हॅल्यू काय 17/2. क्लिअर. येस. अशी काहीतरी असली पाहिजे बरोबर तेच आहे. ओके असे सोपे सोपे प्रश्न असतात काही जास्त हार्ड नाही याच्यामध्ये काहीच कठीणच नाही काही वेक्टर खूप सोपं चॅप्टर आहे एकदम ऍक्च्युअली पाहायला गेलं तर फक्त कन्सेप्च्युअल जरा सुरुवातीला माणसाला नवीन नवीन वाटतं ते फक्त तुम्हाला सवय झाली की एकदम सोपं जाईल तुम्हाला. आता हे पहा आर द फॉलोइंग वेक्टर्स लिनियरली डिपेंडंट. लिनियरली डिपेंडंट म्हणजे काय त्यांचे ते लिंक बरोबर ते तशी म्हणजे ते 2 इक्वेशन होते पहा आपण लिनियरली डिपेंडंटच्या 2 केसेस आहेत. मी तुम्हाला सांगतो पहा लिनियरली डिपेंडंट हा शब्द जो वापरला जातो त्यावेळेस काय कंडिशन असते 2 कंडिशन एक कंडिशन कोलिनियरची आहे आणि एक कंडिशन कोप्लॅनरची आहे. ओके तर कोलिनियरच्या केसमध्ये त्यांनी जर हे इक्वेशन सॅटिस्फाय केलं कुठलं इक्वेशन हे इक्वेशन ए वेक्टर इज स्केलर मल्टिपल ऑफ वेक्टर ही इक्वेशन जर त्यांनी सॅटिस्फाय केलं जे आपण बऱ्याच वेळेस पाहिलंय आता है ना एक वेक्टर हा दुसऱ्या वेक्टरचा स्केलर मल्टिपल असतो असं जर सॅटिस्फाय झालं तर तो लिनियर डिपेंडंट असतो कोणत्या केसमधनं कोलिनियरच्या केसमधनं त्याला आपण लिनियर डिपेंडंट म्हणणार पण कोलिनियरची केस. समजलं. डिपेंडंट आहे लिनियरली डिपेंडंट आहे कोलिनियर आहे पण डिपेंडंट आहे असं. आणि कोप्लॅनरच्या केस तसं नसतं. कोप्लॅनरची केस जी असते ते तीन वेक्टर दिलेले असतात तुम्हाला तर एक्स ए वेक्टर प्लस वाय बी वेक्टर झेड सी वेक्टर हे इज इक्वल टू 0 असतं. अशी जर केस फॉलो झाली असं इक्वेशन जर त्यांनी सॅटिस्फाय केलं तर ही पण लिनियर डिपेंडन्सची केस आहे पण ते कोप्लॅनर वेक्टर असतात. असं दोनही केस सॅटिस्फाय करणारी लिनियर डिपेंडंटच असतं. समजलं का. हो. जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये 2च वेक्टर दिले असतील तर याचा अर्थ तो लिनियरची विचारत असतो आणि जर इक्वेशन मध्ये 3 वेक्टर जर गिव्हन असतील तर याचा अर्थ ते कोप्लॅनरची केस असते. ते गिव्हन वर ठरून जातं की आपल्याला कोप्लॅनर काढायचे का कोलिनियर काढायचे कारण 3 वेक्टर हे कोप्लॅनर मध्येच भेटणार तुम्हाला क्वेश्चन मध्ये गिव्हन आणि 2 वेक्टर हे कोलिनियरच्या केसमध्ये भेटतात फक्त तिसरा वेक्टर दिला जात नाही. समजलं. हो. असं आहे. मग आता हे लिनियर डिपेंडंट म्हणजे हे तुम्हाला फक्त प्रूव्ह करायचं याला. आता हे पहा दोनही त्यांनी केसेस दिले इथं तुम्हाला पहिली वरची केस कोलिनियरची केस आहे दुसरी केस कोप्लॅनरची केस आहे. इथं पहा 2च फक्त गिव्हन मध्ये दिसतंय आणि दुसऱ्या क्वेश्चन मध्ये पहा तुम्ही पहिला वेक्टर दुसरा वेक्टर आणि तिसरा वेक्टर म्हणजे हे कोप्लॅनरची केस आहे. हे कोप्लॅनरची लिनियर डिपेंडन्सी येतो आणि इथं कोलिनियरची लिनियर डिपेंडन्सी विचार आलं लक्षात. हो सर.
मग दोन वेक्टर जर असतील तर आपल्या डोक्यात लिनियर डिपेंडंट म्हटलं की सरळ बत्ती पेटली पाहिजे. हा जो मोठा वेक्टर कोण आहे याच्यातला, हा की हा? ए वेक्टर मोठा आहे का बी वेक्टर मोठा आहे? बी. बी वेक्टर म्हणजे याचा अर्थ बी वेक्टर हा स्केलर मल्टिपल ऑफ ए वेक्टर असला पाहिजे. हा. असं जर झालं तर तो लिनियर डिपेंडंट, असं जर नाही झालं तर तो नाहीये. समजलं की सोपं आहे? आलं. ए वेक्टर आणि बी वेक्टर, मग तो काय करतो, हा बी वेक्टरला कितीने ए ला कितीने मल्टिप्लाय केले की बी वेक्टर भेटेल सांगा बरं? 3 ए ला कितीने मल्टिप्लाय केले की बी वेक्टर भेटेल? 3 ने. 3 ने ना. हे पहा हा. इथं 1 होता, 1 3 जा झालाय. इथं -2 आहे, -3 जा -6 आणि 3 3 जा 9, म्हणजे ए ला 3 ने मल्टिप्लाय केलं की बी भेटतो. त्याला की नाही कंडिशन सॅटिस्फाय, म्हणजे एमची व्हॅल्यू 3 आहे, तो स्केलर आहे की नाही? स्केलर. समजलं का? सर. मग आता मी कसं लिहिलेला, बी वेक्टर आहे पहा, बी वेक्टर हा त्याला 3 ने मल्टिप्लाय केलं कुणाला, ए वेक्टरला, की आपल्याला बी भेटतो. आपण म्हणणार हेन्स बी इज थ्राइस ऑफ ए. हियर ए अँड बी आर लिनियरली डिपेंडंट वेक्टर. हेन्स ए अँड बी आर कोलिनियर. ते लिनियरली डिपेंडंट आहेत पण ते कोलिनियर वेक्टर. समजलं? येस. किती जे? आता राहिलं 3 वेक्टर. जर तुम्हाला 3 वेक्टर दिले असतील, 3 वेक्टरचं कसं करायचं, ते कोप्लानरची केस असते. 3 वेक्टर दिले म्हणजे आता इथं पहिला वेक्टर, दुसरा वेक्टर आणि तिसरा वेक्टर, असं तो कोलिनियरला कधीच देत नाही. कोलिनियरला कधी पण 2 वेक्टर दिलेले असतात प्रश्नात आणि कोप्लानरला 3 वेक्टर दिलेले असतात क्वेश्चन मध्ये. त्यामुळे हा. तिथूनच तो क्वेश्चन मॉडिफाय होतो की तो कोप्लानर येणार आणि कोलिनियर येणार. आलं लक्षात? तो कन्फ्युजन करायचं नाही की कुठं कोप्लानर वापरायचा, कुठं कोलिनियर वापरायचा. कारण कोलिनियर म्हणजे एका लाईनीतले पॉईंट, याच्यासाठी 2 पॉईंट सफिशियंट आहे सांगायला की एका लाईनीत आहे का नाही. कोप्लॅनर म्हणजे 3 पॉईंट लागतात, कारण एका प्लेन मध्ये 2 पॉईंट असतील असं आहे ते. तर पुढे पहा, आता हे 3 वेक्टर दिलेत की नाही त्यांनी. आता 3 वेक्टरची कंडिशन ही सॅटिस्फाय झाली पाहिजे. कोप्लॅनरचं इक्वेशन, हे कोप्लॅनरचं इक्वेशन आहे, एक्स ए वेक्टर प्लस वाय बी वेक्टर प्लस सी झेड सी वेक्टर इज इक्वल टू 0 आला पाहिजे. पण त्यांनी ए बी सी वेक्टरच्या कंडिशन टाकून दिलं पाहिजे त्याच्यामध्ये. दिसतंय का खाली एक्स वाय झेड हा. दिसतंय काय? हो. आता याला तो सिम्प्लिफाय करतो, थोडस सिम्प्लिफाय करून घेतो. इथं दिलं नाही तरी फक्त म्हणजे पहा, याला थोडस सिम्प्लिफाय करा. हा एक्स मध्ये घुसवा, वाय मध्ये घुसवा, झेड मध्ये घुसवा, म्हणजे काय भेटेल आपल्याला याचं सिम्प्लिफाईड व्हर्जन आहे पहा. -2 एक्स आय -4 XK प्लस वाय आय -2YJ -2 नाही, -2 नाही, -K -Y येणार फक्त ते, -YK. म्हणजे मी काय करतोय फक्त नीट पहा, हा जो एक्स होता हा घुसवला पाहिजे, दिसतोय का? हो. हा वाय आहे पहा, हा मध्ये घुसवतोय, दिसतोय का हे? हो. तेवढंच करतोय मी, दुसरं काही करत नाही. हा झेड घुसणार होता, म्हणजे प्लस ZI -4ZJ प्लस 3ZK इज इक्वल टू 0 असलं पाहिजे. बरोबर? बरोबर का? हो. आता विषय असा आहे की आता यांचे प्रत्येक आय जे जे आणि के जमा करायचे. म्हणजे आय वाले, जे वाले आणि के वाले एका ठिकाणी जमा करायचे. म्हणजे हा आय वाला, हा आय वाला आणि हा आय वाला, मग पुन्हा जे वाले जमा करायचे. जे वाला याच्याकडे नाहीच आहे, म्हणजे याच्याकडे 0 येणार जे वाला है ना, याच्याकडे जे नाही आहे ना पहिल्या याच्यामध्ये, म्हणजे इथं 0 जे आहे. समजलं? जे नाहीये म्हणजे 0 जे, -2IJ आणि -4ZJ. जे वाले झाले की के वाले जमा करायचे. हा -4XK -YK आणि प्लस ZK. आता या सगळ्यांच्या पेअर्सचे असतात, म्हणजे जे कोइफिशियंट आय चे, जे के आणि के चे. मग आय बाहेर निघून जातो, के निघून जातो आणि जे निघून जातो. मग तुम्हाला मध्ये काय भेटतं तुम्हाला याच्यातनं, कारण याच्यातनं आय कॉमन निघणार. हे बाय, याच्यातनं आय कॉमन निघेल, याच्यातनं आय कॉमन निघणार, याच्यातनं आय कॉमन निघणार, याच्यातनं आय कॉमन निघणार. आय जर कॉमन निघला तर मध्ये काय उरणार, हा इथला -2x
हा इथला प्लस वाय आणि हा इथला झेड. समजलं का? हो. हा. आणि हा इकडे कोणता वेक्टर असतो? झिरो वेक्टर असतो. राईट साईडला हो. झिरो वेक्टर असतो ना. हा. झिरो वेक्टरचा अर्थ काय असतो? झिरो वेक्टरचा अर्थ काय असतो? 0i प्लस 0j प्लस 0k. समजलं का? हो. मग याचा हे कंबाईन वाला आय, हा कंबाईन वाला आय हा या आय सोबत इक्वल असेल की नाही राईट साईडच्या? इक्वल आहे ना ते. हो. हो. हा. मग मी असं म्हणू शकतो का हे -2x प्लस वाय प्लस झेड हे इक्वल असणार कोणाला? या झिरोला. तसं या जे पण निघेल, या जेचं पण निघेल. हो. 0j -2j आणि -4zj याचं पण आन्सर 0 येणार. केचं पण आन्सर 0 येणार. मग सर्वात शेवटी तुम्हाला असे 3 इक्वेशन भेटतील पहा. हे पहिलं, दुसरं, हे तिसरं. हा लक्षात? हो. समजलं का प्रत्येकाला हे? फक्त मी काय केलंय मध्ये घुसवून याला या झिरो वेक्टरला 0i प्लस 0j प्लस 0k लिहून घेतलंय. इकडचे सगळे आय कॉमन काढले, इकडचे जे कॉमन काढले, इकडचे झेड कॉमन काढले, इकडे के निघून जाईल, इकडे जे कॉमन निघून जाईल, इकडे आय कॉमन निघून जाईल. या आयचं या आय सोबत कम्पॅरिझन करायचं आणि म्हणजे याचा संबंध असा आहे की हा झिरो याच्या समोरचा झिरो आणि याच्या समोरचं जे काय असेल ते इक्वल असणार. याच्या समोर हे येणार, या जेच्या समोर हे येईल आणि इकडचा हा झिरो हे इक्वल असणार आणि केच्या समोर हे येईल आणि याचा हा इकडचा झिरो हे इक्वल असणार. समजलं? हो. आता याला सिम्प्लिफाय करावं लागेल. आता x is equal to 0, y is equal to 0 and z is equal to 0. Here a vector, b vector, c vector are linearly dependent vector. आता याच्यामध्ये काय होतं? x, y आणि z यांच्या पहिले व्हॅल्यू काढाव्या लागतात आपल्याला. x, y आणि z च्या काय काय व्हॅल्यू येतात ते पाहायचं. ओके. आता हे व्हॅल्यू कशा येतात? आता हे बघा या ठिकाणी 3 इक्वेशन आहे तर तीन व्हेरिएबल आहे तर 3 इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे. असे इक्वेशन आपण मॅट्रिक्स मध्ये सॉल्व्ह केलेले आहेत. आठवतंय का तुम्हाला? हा. हो सर. हो. मॅट्रिक्स मध्ये हो सर, आठवत आहे. तुम्ही मॅट्रिक्सचा वापर करून x, y, z व्हॅल्यू काढू शकतात. हो. तुम्ही जर लिनियर इक्वेशन तुम्ही जर दुसरा यूज केला दुसऱ्या मेथडचा तर तुम्हाला कॉम्प्लिकेशन्स वाटतील. कारण याच्यासाठी मॅट्रिक्स बेस्ट ऑप्शन आहे. हा -2 1 आणि हा 0 1 -2 1 1 असं -2 -4 -2 म्हणजे इथं 0 -2 आणि 4 हा -4 हा -1 आणि हा 3 आणि याला पुढे ते आपण घ्यायचं पाहिजे x, y आणि z. समजलं का? आणि पुढे आपण मॅट्रिक्स घ्यायचो हे पुढचे 0 0 हा 0. सर. आता ते समजा एक घ्यायचा मॅट्रिक्स आयडेंटिटी मॅट्रिक्स घ्यायचो आपण. इकडे पुढे कोणता मॅट्रिक्स घ्यायचो? आयडेंटिटी मॅट्रिक्स आठवतो ना तो असा 1 0 0 हो. 1 0 0 0 1 असं इज इक्वल टू करून आपण याला खालचा हा इलेमेंट 0 हा इलेमेंट 0 आणि हा इलेमेंट 0 करायचा. आठवलं? बनवायचो ना सर. लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स लोअर बनवायचो ना ट्रायंग्युलर सर. मॅट्रिक्स तयार करायचा म्हणजे अपर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स तयार करायचा. आयडेंटिटी मॅट्रिक्स नाही घ्यायचे सर. हा आयडेंटिटी मॅट्रिक्स नाही घ्यायचो सर आपण. इथं समोर घ्यावा लागतो ना इक्वल टू ला. हा हा इक्वल टू ला. हा ओके. ते रो मग ट्रान्सफॉर्मेशन मेथडने का? हा रो ट्रान्सफॉर्मेशनचाच प्रकार आहे ना तो. रिडक्शन शेवटी हा. लास्टचे ते इक्वेशन सॉल्व्ह केले होते आपण. मी तुम्हाला सांगितलं होतं ऍप्लिकेशन. आणि आपण मागे एक केस पाहिली होती पहा. जेव्हा x पण 0, y पण 0 आणि z पण 0 येतो त्यावेळेस ते लिनियर इंडिपेंडेंट वेक्टर म्हणून कन्सिडर होतात. हा लक्षात मी तुला सांगितलं होतं पहा मागच्या वेळेला. हे तीनही व्हॅल्यू x, y, z च्या व्हॅल्यू पैकी कोणीतरी एक व्हॅल्यू नॉन झिरो असणं गरजेचं आहे. तिघांपैकी कोणीतरी एक नॉन झिरो पाहिजे. इथं तिघं झिरो होऊन जातात. तुम्ही याला सॉल्व्ह केल्यानंतर तसा सॉल्व्ह करा मॅट्रिक्स तुम्हाला 0 येतील. तिघांच्या व्हॅल्यू 0 येतात. मग तिघांच्या व्हॅल्यू 0 आल्यानंतर काय होतं
की हे ए बी सी आर नॉन लिनियरली इंडिपेंडंट वेक्टर होऊन जातात जर यांच्यापैकी कोणी पण एक असं 1 वगैरे राहिलं असतं तर डिपेंडंट राहिले असते. मग इंडिपेंडंट झाले म्हणजे ते कोप्लॅनर नाही. आणि जर ते डिपेंडंट असले, इंडिपेंडंट लिहिलं इथं, लईत लक्षात ठेवा इंडिपेंडंट शब्द आहे हा. दिसतोय का? हो. ते का इंडिपेंडंट झालंय? कारण तिघचे तिघ झिरो होऊन गेले म्हणून. तिघचे तिघ झिरो नाही पाहिजे, कोणीतरी एकाला व्हॅल्यू पाहिजे कमीत कमी. बाकीच्यांना असली चालते पण कमीत कमी एकाला ऍटलिस्ट 1 इज नॉन झिरो अशी कंडिशन होती ती. वरती वाचा तुम्ही थेरम. मी सांगितलंय तुम्हाला बऱ्याच वेळेला रिपीट केलं या पॉईंट. ऍटलिस्ट 1 इज नॉन झिरो, ऍटलिस्ट 1 नॉन झिरो पाहिजे तर ते डिपेंडंट होतं. तर इथं तिघचे तिघ झिरो झाल्यामुळे हे इंडिपेंडंट केस येते आणि इंडिपेंडंट असल्यामुळे हे नॉन कोप्लॅनर आहे. समजलं? डिपेंडंट राहिलं असतं तर कोप्लॅनर लिहिलं असतं. असे केसेस असतात. हा वरचा क्वेश्चन जरा टफ होता. हा क्वेश्चन आता हे खालचे ते खालचं पहा, एवढं काही टफ नाही येते. इथं काय दिलंय? ए वेक्टर दिलाय, बी वेक्टर दिलाय आणि फाइंड मॉड ऑफ ए प्लस बी, ए मायनस बी, 3b आणि 2a वेक्टर प्लस 5b वेक्टर. किती सोपं आहे हे? त्यापेक्षा सोपा क्वेश्चन तर तुम्हाला सापडणारच नाही टेबल मध्ये. हा काय म्हणतो? मॉड ऑफ ए वेक्टर काढा. काय मोठी गोष्ट आहे? हा ए वेक्टर त्याचा मॉड घेऊन टाका. मॉड म्हणजे काय? स्क्वेअर रूट घ्यायचं. त्याचा कोएफिशियंट आय चा काय 4 चा स्क्वेअर प्लस जे चा 0 चा स्क्वेअर. जे म्हणजे 0 आहे ना तिथं, कोणी जे दिला नाही. आणि के चा स्क्वेअर म्हणजे 3 चा स्क्वेअर. म्हणजे काय येईल ते स्क्वेअर रूट ऑफ 4 चा स्क्वेअर 16, 3 चा स्क्वेअर 9 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 25 म्हणजे त्याचा आन्सर आहे 5. संपला विषय. क्लिअर? त्याच्यानंतर तो म्हणतो ए वेक्टर आणि बी वेक्टरची प्लस करा. प्लस करा सोपी गोष्ट असते. हा ए वेक्टर आणि हा बी वेक्टर दोघांची प्लस करायची म्हणजे काय करायचं? त्याची आय ची आय सोबत प्लस करायची, जे ची जे सोबत प्लस करायची, के ची के सोबत प्लस करायची. काही डोकंच लावायचं नाहीये. हे पहा, हा आय सोबत जे दिला नाही म्हणून तो भेटणार नाही आणि के सोबत जे चं 0 राहील समजा तसंच राहील. मग काय झाली? प्लस प्लस केल्यावर तुम्हाला आन्सर काय भेटतो पहा? काय? आय मायनस 2 4 मायनस 2 2. जे इथं 0 होता, 0 प्लस जे जेच राहिला आणि 3 प्लस 5 8. आलं लक्षात? हो सर. हा, फक्त याला एक लक्षात ठेवा, इथं मायनस करताना थोडीशी गडबड असते. त्याचं कारण असं आहे की या बाहेर मायनस साइन असतं. हे आलं का लक्षात? आणि हे ब्रॅकेटच्या बाहेरचं जे मायनस आहे ना त्याला एक स्टेप वाढवून घ्यायची, डायरेक्ट करायचं नाही. एक स्टेप वाढवून घ्यायची. काय स्टेप वाढवायची? पहिले हे मायनस साइन काढून टाकायचं. म्हणजे याला असं लिहून घ्यायचं पहिले 4i प्लस 3k इकडच्या बाजूला आणि इथं मायनस मायनस हे प्लस 2i साइन चेंज करून टाकायचे मधले मायनस जे आणि मायनस 5k. समजलं? हो. साइन चेंज झाले पहा. मायनस साइन होती ना बाहेर म्हणून साइन चेंज करून टाकली. दिसतात का? ओके. हॅलो. ओके. आवाज येतोय का? हॅलो. आवाज येतोय का? हो सर. हा, मग हे पहा, हे 4 आहे आणि हे 2 आहे. त्याचा आन्सर काय येईल? 4i 2i 6 आहे. इथं जे दिला नाही, इथं फक्त जे आहे हा मायनस जे कंटिन्यू राहिला. हा 3k आणि हा मायनस 5k. 3k मायनस 5k म्हणजे मायनस 2k. समजलं? सोपं आहे. आता 3b सांगितलंय. 3b म्हणजे काय? 3 नी b ला मल्टिप्लाय करायचं. काय गोष्ट आहे? प्रत्येकाला मल्टिप्लाय कर. 3 इंटू मायनस 2 मायनस 6. 3 इंटू जे 3j. 3 इंटू 5 15. आता हा म्हणतो 2a आणि 5b यांची प्लस करा. म्हणजे पहिले 2a काढायचा, 5b काढायचा आणि दोघांची प्लस करायची. सोपं आहे की नाही? सोपं आहे ना? पुढे जाऊ मग. हो. आता 11, 12, 13, 14 बरेच प्रॅक्टिस क्वेश्चन दिले त्यांनी. असेच क्वेश्चन तुम्हाला एक्सरसाइज मध्ये पाहायला भेटणार. प्रत्येक प्रकारचा क्वेश्चन प्रॅक्टिस क्वेश्चन मध्ये आपल्याला पाहायला भेटतो. म्हणून मी प्रॅक्टिस क्वेश्चन घेतो म्हणजे सगळे टाईप कव्हर होतात. आता हा एक जो टाईप आहे, हा क्वेश्चन पहा. व्हॉट इज द डिस्टन्स फ्रॉम द पॉइंट 3 2 3 4 टू 1 XY प्लेन, सेकंड X ऍक्सिस प्लेन, थर्ड ओरिजिन अँड फोर्थ पॉइंट फ्रॉम दी -2 7 आणि तुम्हाला डिस्टन्स सांगायचंय. ओके, प्रत्येक पॉईंट पासूनचं डिस्टन्स सांगायचंय. आता हे डिस्टन्स फॉर्म्युलाच पाहिलं होतं आपण. डिस्टन्स फॉर्म्युला आठवतोय तुम्हाला? डिस्टन्स फॉर्म्युला काय असतो?
डिस्टन्स फॉर्म्युला काय असतो? 10th मध्ये झालेला आहे. काय असतो डिस्टन्स फॉर्म्युला? शिकवला होता ना मागच्या वेळेस पण. काय असतो? स्क्वेअर रूट ऑफ, अरे x2 मायनस x1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस z2 मायनस z1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. समजलं का? हो. हॅलो. हा. आणि x2 x1 y1 z1 काय आहे? समजा हा ए पॉईंट आणि हा बी पॉईंट आहे. याचे कोऑर्डिनेट काय असतील? ए चे कोऑर्डिनेट असतील इथं x1 y1 z1 आणि याचे x2 y2 z2 आणि याच्यातलं डिस्टन्स असं काढतात. हा फॉर्म्युला आहे डिस्टन्स काढायचा. समजलं का? हो सर. सोपं आहे ना. सो हे लक्षात ठेवा फॉर्म्युला, डिस्टन्स फॉर्म्युला. आता हा एक पॉईंट कोणतरी दिलेला, हा पॉईंट आहे पाहिजे कोणतरी दिलेला, हा म्हणजे हा आपल्या हिशोबाने हा एक पॉईंट आहे. डिस्टन्स ऑफ द पॉईंट दिस 2 3 4 फ्रॉम द एक्स वाय प्लेन. एक्स वाय या प्लेन पासून तो किती डिस्टन्स वरती दूर आहे. आता नीट लक्षात घ्या, तुम्हाला मी 3 प्लेन मागच्या वेळेस दाखवले होते, एक्स वाय प्लेन, वाय झेड प्लेन, झेड एक्स प्लेन. एक्स वाय प्लेन मध्ये कोणता ऍक्सिस येत नाही? झेड येत नाही ना. हा, म्हणजे एक्स आणि वाय ऍक्सिस वर तो चिपकलेला आहे. म्हणजे एक्स वाय प्लेन मध्ये चिपकलाय, म्हणजे एक्स आणि ऍक्सिस वर, एक्स वाय ऍक्सिस वर तो चिपकलेला आहे. त्या प्लेन पासून वरच्या बाजूला, म्हणजे झेड असा वरच्या बाजूला आलेला झेड ऍक्सिस इंडिकेट करणार. लक्षात ठेवायचं कधी पण तुम्हाला जर विचारलं एक्स वाय प्लेन पासून किती दूर आहे, तर झेड ऍक्सिसचा आन्सर लिहायचं, म्हणजे 4. आलं का लक्षात? हो. जर तुम्हाला विचारलं मी वाय झेड, तर एक्स ऍक्सिसचा आन्सर लिहायचं 2. वाय झेड प्लेन पासून किती दूर आहे, तर 2 डिस्टन्स दूर आहे. जर मी तुम्हाला विचारलं वाय एक्स झेड एक्स प्लेन पासून किती दूर आहे, तर मग वायचा आन्सर लिहायचं 3. समजलं का? तर समजलं. हे सोपं आहे. कोणत्या प्लेन मधून विचारलं त्याचा ऍक्सिस सोडून द्यायचा, त्याच्या दुसऱ्या ऍक्सिसचा आन्सर लिहायचा. हो. जर एक्स वाय प्लेन विचार, झेड ऍक्सिसचा आन्सर लिहायचा. झेड ऍक्सिसचा पॉईंट म्हणजे त्याच्यापासून तेवढा दूर असतो तो, म्हणजे एक्स आणि वाय ऍक्सिसवर तो चिपकलेला असतो, म्हणजे एक्स आणि वाय ऍक्सिस येत नाही, फक्त झेड ऍक्सिस कन्सिडरेशन मध्ये येतो. मग एक्स वाय म्हणतो म्हणून मी झेडचं लिहिलं फक्त 4 युनिट. जर आणि झेड एक्स म्हटलं असतं तर मी वायचं लिहिलं असतं 3. हा लक्षात? एकदम सोपं आहे, घाबरू नका याला. हा म्हणतो एक्स ऍक्सिस पासून मोजा. आता एक्स ऍक्सिस पासून, आता हा ऍक्सिस आहे नुसता, आता हा पॉईंट तिन्ही ऍक्सिस मध्ये फिरतो, एक्स वाय झेड. हा फक्त एक्स ऍक्सिस पासून करा म्हणतो, म्हणजे एक्सचा सोडून, म्हणजे एक्स वरचं रिडिंग घ्यायचं नाही मग आता, कारण एक्स ऍक्सिस पासून मेजर करायचं ना. मग एक्स कशाला घेतलं जाईल, मग कोण घेतलं जाईल, फक्त वाय घेतलं जाईल आणि झेड घेतलं जाईल. समजलं? ज्या ऍक्सिस पासून, ज्या प्लेन पासून, ज्या ऍक्सिस पासून, ज्या पॉईंट पासून तुम्हाला मेजर करायचं असतं ते घ्यायचं असतं, ते सोडून दुसरे घ्यायचे. समजलं? हो. म्हणजे एक्स वाय प्लेन म्हटलं तर झेडचा घेतला फक्त, कारण एक्स आणि वाय संपला, मग झेडच घेतला फक्त. मी जर एक्स ऍक्सिस म्हणतो त्याच्यामध्ये एक्स ऍक्सिसचा कोऑर्डिनेट येणार नाही, बाकी 2 कोऑर्डिनेट येतील. मग एक्स गेला समजा, मग कोण येणार? 3 आणि 4. मग या 3 आणि 4 मधला नेमका कोण, तर मग त्याची मॉड काढा व्हॅल्यू. या 3 चा स्क्वेअर, या 4 चा स्क्वेअर आणि त्याचा स्क्वेअर रूट. समजलं? हो. हो सर. आता मी समजा तुम्हाला म्हटलं एक्स ऍक्सिसच्या ऐवजी वाय ऍक्सिस, मग काय करणार तुम्ही? स्क्वेअर रूट मध्ये कोणाकोणाला घेणार? 2 आणि 4 ला. 2 आणि 4, एक्स आणि झेड. समजलं का? हो. तुम्हाला जर कोणी म्हटलं इथं की झेड ऍक्सिस पासून काढा, तर मग कोणाला घ्यायचं? 2 आणि 3. 2 आणि 3. हा. समजतंय ना? खूप सोपं आहे, काही डोकं लावायचं नाही त्याच्यामध्ये. आता पुढे पहा, फ्रॉम ओरिजिन. आता ओरिजिन मध्ये काय, ओरिजिन तर सेंटरला आहे ना, तर 0 0 0 येते ना. एक्स ऍक्सिस ना वाय ऍक्सिस ना झेड ऍक्सिस, तो कोणावरच येत नाही, म्हणजे तिघं ऍक्सिस येणार याच्यामध्ये. त्याच्यामध्ये हा पण येतो, हा पण येतो आणि हा पण येतो ओरिजिन मध्ये. कारण ओरिजिन हा कोणत्याच ऍक्सिसवर लाय करत नाही, तो तिघांच्या मधला पॉईंट आहे. मग तिघं ऍक्सिसचा येतं, मग तिघं ऍक्सिसचं म्हणजे कसं घेणार मग याचं? स्क्वेअर रूट ऑफ 2 चा स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर, 4 चा स्क्वेअर. हे सोपं आहे. हो.
डिस्टन्स काढ ना. हो सर. हा, डिस्टन्स काढायला फक्त कट कधी येते, जेव्हा दुसरा कोणतरी पॉईंट दिला जातो, तोपर्यंत मजा येत असते. आता हा लास्ट. हॅलो, येतोय का आवाज? हो सर, येतोय. तुम्हाला दिसतंय का पण? दिसतंय मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर. ते माझं काय पण केलं. हा, तर मी तुम्हाला हे सांगत होतो की टेन्शन तेव्हा येतं जेव्हा आपल्याला दुसरा एक पॉईंट गिवन दिलेला असतो. म्हणजे जसं की आता इथं पहा, म्हणजे तो फॉर्म्युला आपला वापरावा लागेल, तो x2 - x1 अपॉन x2 - x1 ब्रॅकेटचा स्क्वेअर, y2 - y1 ब्रॅकेटचा स्क्वेअर, z2 - z1 ब्रॅकेटचा स्क्वेअर, जो मी तुम्हाला सुरुवातीला आता सांगितला. आता मी काय सांगितलं, हा एक पॉईंट आहे, हा एक पॉईंट आहे, याच्यामधला डिस्टन्स सांगा, है ना. तर याला थोडंसं टेन्शन आहे, म्हणजे असं समजून घ्या. समजा आता हा जो पॉईंट आहे, हा हा पॉईंट समजा इथं पकडून घ्या. समजा हा 1 2 3 आणि 4 असा वरचा पॉईंट आहे ना, सगळे प्लस व्हॅल्यू डाव्या बाजूला असतात आणि सगळे मायनस वगैरेच्या व्हॅल्यू लेफ्ट साईडला असतात. समजा -2 मायनस वाला पॉईंट कधी पण खाली घ्यायचा, ओके, आणि प्लस वाला पॉईंट कधी पण वरती घ्यायचा. ज्याच्या व्हॅल्यू सगळ्या प्लस वरती घ्यायचा, ज्याच्या खाली जो म्हणजे हा पॉईंट ए आहे समजा आणि हा बी आहे. त्या हिशोबाने काय झालं, ते हा x1 y1 z1 झाला, बरोबर. हा x2 y2 z2 झाला ना. मग समजलं का? हो. आणि फॉर्म्युला तर सांगितलं मी तुम्हाला, x2 - x1 होल ब्रॅकेट स्क्वेअर, y2 - होल ब्रॅकेट स्क्वेअर, z2 - z1 होल ब्रॅकेट स्क्वेअर, आणि सगळ्यांचा स्क्वेअर रूट. क्लिअर? पहा, मग इथं दिसतंय नाही, हे पहा, x2 म्हणजे 2, x2 म्हणजे 2 -2 मायनस मायनस प्लस झालंय. पहा, -2 होतं नाही, x2 - x1 मायनस मायनस प्लस होते, प्लस झालंय. आलं लक्षात? आलं लक्षात. समजलं? हा y2 मायनस y1 आहे. पहा 3 - 7 मायनस आलं पाहिजे, हे फॉर्म्युल्याचं मायनस आणि त्याचं मायनस होते प्लस झालेलं होतं. हा इथला 4 z2 - z1 काय आहे तुमचा 3, हे पहा 4 - 3 होल ब्रॅकेट स्क्वेअर, त्याचं स्क्वेअर रूट काढायचं, सॉल्व्ह करायचं, झालं का? काय प्रश्न आहे? काही प्रश्न आहे का? नाही सर. आहे ना. असं बरंच आहे, म्हणजे व्हरायटी या एक्सरसाइज मध्ये बऱ्यापैकी, पण मग काही असं कठीण नाहीये, चिल्लर चिल्लर आहे. आता हे बाई काय दिलंय, प्रूव्ह दॅट द लाईन सेगमेंट जॉइनिंग द मिड पॉइंट ऑफ द टू साइड्स ऑफ द ट्रायंगल इज पॅरलल टू द हाफ ऑफ द थर्ड साइड. प्रूव्ह करायचंय. काय प्रूव्ह करायचंय पहिले पाहून घ्या. हे प्रूव्ह दॅट पण बऱ्याच वेळेस विचारतात या चॅप्टर मध्ये. प्रूव्ह दॅट काय करायचंय, लाईन जॉइनिंग द मिड पॉइंट ऑफ द टू साइड, दोन साइड जे आहेत, कोणत्या दोन साइड आहेत त्या, या दोन साइड आहे पाया, ही एक साइड आहे आणि ही एक साइड आहे, याचे मिड पॉइंट आहे दोन. म्हणजे मिड पॉइंट म्हणजे हा एक मिड पॉइंट असेल आणि हा एक मिड पॉइंट असेल, याला जॉईन करायला म्हणजे ही. समजलं? ही लाईन पॅरलल आहे कोणाला, हाल्फ ऑफ दी थर्ड साइड, म्हणजे हे थर्ड साइड जी आहे हे सी बी, हिला ती पॅरलल पण आहे, ही खालची साइड ही पॅरलल आहे आणि या सीबीच्या हाफ पण आहे. समजलं? नीट पहा, या दोन साइडचे मिड पॉइंट जे होते त्यांना कनेक्ट करणारी लाईन म्हणजे एन एम. समजलं? एन एम ही पॅरलल आहे कोणाला, थर्ड साइडला. थर्ड साइड म्हणजे कोण, सीबी. क्लिअर? हे पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, पॅरलल आहे आणि अँड हाफ आहे थर्ड साइडच्या, म्हणजे याचा अर्थ एन एम ही 1/2 ऑफ सीबी येते, थर्ड साइडच्या हाफ आहे. क्लिअर? सर. समजलं का? विचारतो काय येतो ते महत्वाचं आहे. मग आता प्रूव्ह कसं करणार तुम्ही, ते मिड पॉईंट थेरम येतो ऍक्च्युली. ठीक आहे, आता आपल्याला वेक्टरने प्रूव्ह करायचंय. मग आता हा ट्रायंगल पकडून घ्या एबीसी.
एम आणि एन हे मिड पॉईंट आहे त्याचे आपल्याला दिले त्यांनी क्वेश्चन मध्ये. एम आणि एन आर द मिड पॉईंट अँड एसी अँड बीसी आर दी साइड्स रिस्पेक्टिव्हली. म्हणजे या साईडचा आणि या साईडचा मिड पॉईंट आहे तो असं रिस्पेक्टिव्हली. आणि थर्ड साईड जी आहे ती सीबी आहे. आता आपल्याला प्रूव्ह करायचं होतं ही एन एम आणि सीबी पॅरलल आहे. म्हणजे साधी गोष्ट आहे, दोन लाईन कधी पॅरलल असतात म्हणजे आपल्या हिशोबाने एन एम वेक्टर आणि सीबी वेक्टर, हा सीबी वेक्टर मोठा आहे ना, हा सीबी वेक्टर कधी भेटेल, सीबी वेक्टर हा स्केलर मल्टिपल ऑफ एन एम वेक्टर असला पाहिजे की नाही, मग असलं पाहिजे की नाही, का बरं पॅरलल, समजलं का? समजलं सर. हा, तर मग आता इथं काय म्हणतो हा, देन एम वेक्टर इज हाफ ऑफ एबी वेक्टर. आता इथं पहा, त्यांनी हे माहिती आहे तुम्हाला की एम वेक्टर हा एबीचा हाफ आहे कारण तो मिड पॉईंट आहे. त्याच हिशोबाने एनसी वेक्टर एन वेक्टर हा पण सीए चा हाफ आहे कारण तो मिड पॉईंट आहे. मग मी असं लिहू शकतो का, एम इज हाफ ऑफ एबी आणि एन इज हाफ ऑफ एसी. हे मिड पॉईंट आहेत नाही, मिड पॉईंट होते की नाही, हे होते की नाही. हो. मला प्रूव्ह काय करायचं त्याच्याकडे लक्ष ठेवा. मला प्रूव्ह हे करावं लागणार आहे की हे सीबी वेक्टर हा स्केलर मल्टिपल ऑफ एन एम वेक्टर असतो, हे प्रूव्ह करावं लागणार मला एन एम वेक्टर. तेव्हा ते पॅरलल इंडिकेट होतील ना, नाही तर कसं काय होतील. मग हे प्रूव्ह करण्यासाठी आता मी प्रोसिजर करणार. आता काय प्रोसिजर करतोय पहा, मला एवढं माहिती की हा एसी वेक्टरचा हाफ असतो एन वेक्टर कारण तो मिड पॉईंट आहे. हा एबी वेक्टरचा हाफ असतो एम वेक्टर कारण तो मिड पॉईंट आहे. मग मी असं लिहिणार, एम वेक्टर हा हाफ ऑफ एबी वेक्टर आहे आणि एन वेक्टर हा हाफ ऑफ एसी वेक्टर आहे. ट्रायंगल लॉ, आता ट्रायंगल लॉच्या हिशोब आहे. आता इथं ट्रायंगल लॉ लागेल की नाही, इथं लागेल ना, लागेल की नाही. म्हणजे आता ट्रायंगल लॉ कोणाला लागतो, ट्रायंगल लॉ को टर्मिनस वेक्टरला लागतो. कोणचे आठवतो ना, हो. को टर्मिनस वेक्टरला फक्त ट्रायंगल लॉ लावायचो आपण आणि को इनिशियल वेक्टरला आपण पॅरलोग्राम लॉ लावायचो. पॅरलल लॉ. इथं को टर्मिनस वेक्टर कुठे आहेत, को टर्मिनस म्हणजे काय, एक जिथं सुरू झाला तिथनं दुसरा स्टार्ट झाला पाहिजे. म्हणजे पहा एम इथं संपला आणि तिथूनच दुसरा स्टार्ट झाला पहा एम. हे दोन को टर्मिनस वेक्टर होते आणि यांचा रिझल्टंट वेक्टर हा असला पाहिजे. हे डाऊट याच्यात नाही. ट्रायंगल लॉनी नाही. म्हणजे मी असं म्हणू शकतो एम वेक्टर प्लस एन एम वेक्टर याचा इज इक्वल असणार एन ए वेक्टर अकॉर्डिंग टू ट्रायंगल लॉ. हे लिहिले पाहिजे, इथं दिसतंय का? हो. आता याच्यात ना मला प्रूव्ह काय करायचं त्याच्याकडे लक्ष ठेवा. सीबी वेक्टर इज इक्वल टू स्केलर मल्टिपल ऑफ काहीतरी स्केलर मल्टिपल, म्हणजे इथं काहीतरी नंबर आणून एन एम वेक्टर प्रूव्ह करायचे आपल्याला. म्हणजे एन एम वेक्टरचा आपल्याला काहीतरी संबंध भेटला एन एम वेक्टर एम एन वेक्टर, पण हे याला सीबी मध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे काही करू. ओके, सर ओके. तर मी जर याच्यातनं एम एन वेक्टर काढला, एम एन वेक्टर हा एन एम वेक्टर या ट्रायंगल लॉ मधनं, तर मला काय भेटेल ट्रायंगल लॉ मध्ये एन एम वेक्टर हा एम एन जर काढला मी तर हा एम इकडे जाईल ना, म्हणजे एम एन वेक्टर इज इक्वल टू हा एम इकडे, म्हणजे एन वेक्टर तो ऑलरेडी तिकडचा त्याच्यात मायनस केला मी एम वेक्टर. काही प्रॉब्लेम याच्यात नाही. म्हणजे मला एम एन वेक्टर भेटला जो मला पाहिजे होता. पहा सीबी वेक्टर इज स्केलर मल्टिपल ऑफ एम एन वेक्टर पाहिजे होता ना मला. एम एन वेक्टर मला भेटतोय पहा काहीतरी असा आहे की नाही, काहीतरी एन मायनस एम. आता जर आपण नीट पाहिलं तर एन मायनस एम कुठं आहे, एन मायनस एम दोघांची मायनस म्हणजे एम एन असते. आणि जर मी याला एन मायनस एम एन मायनस एम या दोघांची आहे. आता जर मी याला थोडस रिअरेंज केलं, आता कसं पहा, याला थोडस ब्रेन लावावं लागणार इथं कारण ते मिड पॉईंट आहेत. मग समजा एन म्हणजेच इकडचं पण सारखं असतं आणि हे म्हणजेच इकडचं पण सारखं असतं आणि तो ऑलरेडी ग्रेटर दॅन टू असतो ना. यांनी तू सांगितलंय का, प्रूव्ह दॅट सांगितलं ना, पॅरलल टू अँड हाफ ऑफ द थर्ड साइड. हा ठीक आहे, ते प्रूव्ह करायचं आपल्याला. मग इथं काय भेटेल पहा,
एन वेक्टर मी असं लिहू शकतो का? एन वेक्टरला आता याच्या फॉर्मॅटमध्ये एबी आणि एसीच्या फॉर्मॅटमध्ये म्हणजे कसं पहा, एन वेक्टर हा एसीचा हाफ की नाही, असं म्हटलं ना मी इथं, एन वेक्टर हा एसीचा हाफ असतो आणि एम वेक्टर हा एबीचा हाफ असतो, बरोबर बरोबर ना? हॅलो हॅलो हॅलो. हो सर का? आता इकडे लक्ष द्या जरा. एन वेक्टर हा एन वेक्टर म्हणजे एबीच्या फॉर्मॅटमध्ये लिहितो मी, कारण मला सीबीसी संबंध घ्यायचा आहे. मग सीबीसी संबंध घ्यायचा असेल तर हा मोठा वेक्टर आणि हा मोठा वेक्टर घ्यावा लागेल, ट्रायंगल लागेल, तेव्हा सीबीसी संबंध येईल. मग मी त्याला मोठ्या वेक्टर म्हणजे एसी आणि एबी मध्ये कन्वर्ट करतोय. आता पहा, एन वेक्टरला मी असं लिहू शकतो का? एन म्हणजे काय असतं? हाफ ऑफ एसी. म्हणजे या एन ला मी असं लिहिलं हाफ ऑफ एसी वेक्टर, आणि ह्या एम ला मी असं लिहू शकतो का? हाफ ऑफ एबी. या एम ला म्हणजे मायनस हाफ ऑफ एबी. चालेल असं लिहिलेलं. हो. त्याच्यातलं 1/2 कॉमन निघेल, म्हणजे एसी वेक्टर मायनस एबी वेक्टर भेटणार आणि डिवायडेड बाय 2 भेटून जाईल. 1/2 कॉमन. मग हे तुम्हाला इथं दिसतंय का? दिसतंय काय आलेलं? ओके. हो. हा, आणि हे मोठे वेक्टर आहेत. हे आता जर या दोन वेक्टरांचा म्हणजे हा एक वेक्टर इकडे जाणार असा आणि हा एक वेक्टर इकडे जाणार असा, या वेक्टरांचं रिलेशन जर या वेक्टर सोबत सांगायचं असेल सीबी सोबत, तर कसं निघणार? तर मी तुम्हाला सांगितलं पहा, सीबी वेक्टर आहे ना तो, म्हणजे सीबी वेक्टर म्हणजे कसा वेक्टर आहे तो? हा असा जाणारा वेक्टर, सी टू बी वेक्टर. ओके, सी टू बी वेक्टर किंवा बीसी वेक्टर का सीबी वेक्टर, तुम्ही जसं लिहिणार तसं लिहा अप्रोप्रिएट. आता तुम्ही सी घेतलं सीबी लिहा, बीसी घेतलं तर बीसी लिहा, तुमची मर्जीचा प्रश्न येतो. तुम्ही बीसी घेतलं तर इकडनं इकडे आरो दाखवा, मग ते ट्रायंगलला चेंज होईल. आता पहा, आता हे को टर्मिनस वेक्टर नाही झाले का? परत एबी वेक्टर इकडे चाललाय आणि या बीसी वेक्टर इकडे चाललाय, म्हणजे या दोघांची ऍडिशन एसी एवढी असली पाहिजे, बरोबर ना? हो. एसी वेक्टर एबी वेक्टर प्लस बीसी वेक्टर एवढा असेल की नाही? हो. असेल. तुम्हाला याच्यातलं सीबी वेक्टर पाहिजे, मग जे बीसी वेक्टर पाहिजे, तर मग तुम्ही एबी ला इकडे मायनस करून घ्या, म्हणजे तुम्हाला काय भेटेल पहा, एसी वेक्टर मायनस एबी वेक्टर म्हणजेच एसी म्हणजेच बीसी वेक्टर असतो. काही डाऊट याच्यात? नाही. आणि तुम्हाला हीच टर्म तुम्हाला इथं भेटली होती की नाही? इथं मागे पहा, तुम्हाला काय भेटलं होतं? एसी वेक्टर मायनस एबी वेक्टर इज डिवाइड बाय 2 म्हणजे एम एन असतो, हो. बरोबर ना? हो. मग मी ह्या एबी मायनस एसी मायनस एबीची जागी बीसी लिहिलं काय बिघडेल का? मग याच्या जागी मी बीसी लिहू का? हा, चालतं. चालेल ना? हो. मग बीसी अपॉन 2 म्हणजे एम एन वेक्टर भेटला. हो. झालं पाहिजे इथं एम एन वेक्टर बीसी अपॉन 2 आहे. सी अपॉन. आणि मला जर या दोघांना पॅरलल दाखवायचं होतं तर हेच दाखवायचं होतं, एम एन वेक्टर हा काहीतरी BC. स्केलार मल्टिपल ऑफ बीसी वेक्टर असला पाहिजे, किंवा बीसी हा स्केलार मल्टिपल ऑफ एम असला पाहिजे. दोन्ही केस चालतात, त्या काही अडचण नाही. एका ठिकाणी 1/2 येईल, एका ठिकाणी 2 येईल, काही अडचण नाही. सो आता याच्यामध्ये सॅटिस्फाय होतं ना ते? एम एन वेक्टर हा स्केलार मल्टिपल 1/2 आहे आणि तो बीसी वेक्टर आहे की नाही? हो. एम ची व्हॅल्यू 1/2 आली, स्केलार मल्टिपल आहे की नाही? तो आहे, आणि तो हाफ पण आहे. बीसीचा हाफ केला की एम एन भेटतं, म्हणजे ते हाफची कंडिशन सॅटिस्फाय झाली, तो हाफ आहे त्याच्या. आणि दुसरी वेक्टर हा एम स्केलार मल्टिपल ऑफ बीसी वेक्टर आहे म्हणून तो पॅरलल पण आहे. झालं प्रूफ. नाही समजलं? समजलं सर. थोडस जरा शॉर्टकट केलं त्यांनी. ठीक आहे, याच्या पुढचे एक्झाम्पल मी बोर्डवर घेईल. ह्या असे इथून सांगणे आता जरा अवघड जातील. याच्या पुढचे एक्झाम्पल आपण बोर्डवर बघू, पण तुम्ही एक्सरसाइज 5.1 सॉल्व्ह केला पाहिजे. तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन जमेल, सेकंड पण जमेल, थर्ड पण आरामात जमेल, फोर्थचा जमू शकतो, शक्यता आहे, पॉसिबिलिटी. विचार केला तर हेक्सागॉन काढला आणि सर्वांची ऍडिशन जर करून टाकली तर तुम्हाला 6 एओ 100% भेटणार. ट्रायंगल आहे का नाही हे पण तुम्हाला सांगता येईल. डिस्टन्स वालाचा क्वेश्चन तुम्हाला 100% जमेल, हा शेवटचा. एक्सप्रेशन फाइंड वेक्टर ऑफ डायरेक्शन ऑफ ए वेक्टर दॅट हॅज मॅग्निट्यूड, हे पण जमेल. 6 नंबरचा क्वेश्चन जमेल, पण जमेल कारण तो झालेला आहे आपला.
डायरेक्शन काढायची म्हणजे काय याचं त्याची युनिट वेक्टर काढायचं तुमचा असं. काय इथं express C and D in terms of AB vector. Find the vector in the direction A vector has magnitude is 7. हा असा वेक्टर काढा की ज्याची मॅग्निट्यूड 7 असेल. हा जमू शकतो, शक्यता नाही, पण करेल मी याला सॉल्व. मी याला करेल, तुम्ही हे करा. चेक वेदर इज ट्रायंगल वगैरे ठीक आहे. मी बरेच क्वेश्चन घेईल एक्सरसाइज मधनं, कारण बरेच क्वेश्चनचे पॅटर्न चेंज झालेत. बाकीचे ठीक आहे घेईल मी. बाकीचे तुम्हाला 12 नंबरचा क्वेश्चन जमू शकतो. कोलिनियर आहे तर क्यू ची व्हॅल्यू काढा. शो दॅट दिस पॉइंट्स आर कोलिनियर, हा क्वेश्चन जमेल. 12 नंबरचा क्वेश्चन जमेल. कोप्लॅनरचा पण क्वेश्चन जमून जाईल तुम्हाला. लिनियर कॉम्बिनेशनचा पण जमायला पाहिजे. फाइंड द टर्मिनल ए बी इनिशियल पॉइंट, हा हे टर्मिनलचं पण जमेल, याचं पण जमू शकतं. कारण ए बी वेक्टरचा ए पॉईंट दिलाय आणि ए पॉईंट देऊन ठेवलाय, तर बी वेक्टर काढायचं आहे फक्त. ओके, आणि हा वेक्टर तुम्हाला माहिती आहे, म्हणजे तुम्हाला इनडायरेक्टली बी वेक्टर मायनस ए वेक्टर इज इक्वल टू ए बी वेक्टर असतो. मग ए बी वेक्टरची व्हॅल्यू माहिती आहे, ए वेक्टरची व्हॅल्यू माहिती आहे, बी वेक्टरची काढता येते ऍडिशन करून. हा एरिया ऑफ ट्रायंगल दिला इथं, काढता येईल, काही प्रश्न नाही. एरिया काढायचं म्हणजे काय ते सांगतो मी, एरियाचं कसं काय, तो वेक्टर आहेत. बाकी मग काही नाही. मग तुम्हाला बऱ्याच गोष्टी याच्यात जमणार आहेत, तुम्ही सॉल्व्ह करून घ्या. जे जमत नाही ते मी क्लासमध्ये घेईलच. ओके, एक्सरसाइज सॉल्व्ह करायला लागून जाता. लेक्चर रिपीट करा आजचं. आता उद्यापासून आपण बोर्डवरती स्टार्ट करू, कारण एवढं शिकवण्यासारखं होतं असं ऑनलाईन. आता इथून बोर्डवरती समजा घ्यावं लागेल. मोठे क्वेश्चन असतील, थोडी स्पीड बूस्टअपच ठेवू. ते कसं आहे, मोठं चॅप्टर आहे, थोडंसं होऊन जाईल. याच्यानंतर लाईन प्लेन वगैरे संपलं की आपला पहिला पोर्शन जवळपास संपल्यातच जमा आहे. ट्रिग्नोमेट्रीच राहिलं फक्त. ट्रिग्नोमेट्रीचं पण असं आहे की त्या अँगल्स वगैरे जास्त हार्ड नसतं. एक सिमिलर टाईपचे क्वेश्चन पडतात, तेवढेच करायचे. थांबू आपण आज.